बीड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उपनगराध्यक्ष विनोद भैया मुळूक आता मैदानात उतरताना पाहायला मिळाले आहेत। आज बीडमध्ये त्यांनी सुभाष रोड या ठिकाणी असलेल्या अस्वच्छ सार्वजनिक शौचालयाची पाहणी केली। एकूणच या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचा आमचा मानस असून याकरिता आम्ही शहरामध्ये मुख्य चौकात ठिकठिकाणी ही पाहणी करून याचा आढावा घेऊन पुढील नागरिकांना तात्काळ सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, असं मत त्यांनी यावेळी माध्यमांना बोलताना सांगितले। व्यापारी लोकांनी सायंकाळी बंद करताना कचरा टाकतील म्हणून सायंकाळी पण द्यायला आम्ही दुपारी देऊ, संध्याकाळी देऊ, कितीही वाजता देऊ, कारण तुमचा एरिया आहे पण हा चांगला आहे। या भागात आम्हाला किती वेळेस गाडी फिरवायला अडचण आहे, तुम्ही लोकांनी तेवढं सहकार्य केलं पाहिजे। हे असं टाकून मग काहीच होणार नाही। आम्ही काहीच नाही। आता हे आम्ही आज सगळ्या विभागांची आम्ही बैठक घेतली। बैठकीमधून असं ठरलं की आपला जो मार्केटचा एरिया आहे किंवा अन्य अनेक ठिकाणी महिलांसाठी पुरुषांसाठी कमीत कमी युनियनल असावं, स्वच्छ पुतळ्या त्या ठिकाणी असायला पाहिजे। तर त्या भागात जर लोक खरेदीला आले तर तिथे कसलीच सोय नाही। पुढे या ठिकाणी शौचालयाचं बांधकाम आहे, परंतु ते बांधकाम काही वापरत येत नव्हतं। ते वापरात कसं आणता येईल त्यासाठी त्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी आम्ही करता येईल आपल्याला। हे स्पॉट असो, जुन्या बाजारातला स्पॉट असेल, छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणामध्ये असेल, अशा काही ठिकाणी आपल्याला सार्वजनिक शौचालय चालू करायचं असं चाललं आहे।